नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पद्मालय प्रोजेक्ट टीम आपल्यासाठी घेऊन येते आहे रामकथेवर आधारित मालिका आपला राम. संकल्पना आणि निर्मिती डॉक्टर प्राची जावडेकर. सादरकर्त्या प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी. आपला राम या मालिकेमध्ये आपण बघतोय की आपल्या आधुनिक जीवनामध्ये या रामकथेचा आपल्याला नेमका कसा वापर आणि उपयोग करून घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रसंग रामायणामध्ये असाय बरं का, की लंकेवर आक्रमण करून रावणाचा वध करून श्रीराम आता विजयी झालेले आहेत. याच्या मागचा एक महत्वाचा आपल्याला घेण्यासारखा धडा असा आहे की दुर्जनांची शक्ती किंवा वाईट शक्ती या अत्यंत प्रबळ असतात, पण सज्जनांनी जर एकजूट केली आणि त्यांच्या विरोधात जर आपण उभं राहिलो तर नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलीच गोष्ट अशक्य नसते. आणि अशानेच दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तींचा विजय झालेला आहे. म्हणजेच रावणाला ठार मारलेलं आहे, त्याचा वध केलेला आहे श्रीरामांनी. आता हे सगळं झाल्यानंतर लंकेमध्ये विजयोत्सव साजरा झालाय आणि या विजयोत्सवाच्या वेळेला ही सोन्याची असलेली अत्यंत समृद्ध अशी जी लंका आहे ती सर्वजण बघतायत. आता विभीषणाला राज्याभिषेक झालेला आहे. तेव्हा विभीषण श्रीरामांना असं म्हणतात की आता तुम्ही अयोध्या सोडून तशीही 13 वर्ष झालेली आहेत. ही लंका, ही सोन्याची लंका आहे, अत्यंत समृद्ध लंका आहे. मी तर तुमचा सेवकच आहे. तेव्हा तुम्हाला अशी विनंती आहे की आता तुम्ही या लंकेतच राहा आणि लंकेचा राजा म्हणून राज्य करा. मित्रांनो, हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे, कारण त्यावेळेला श्रीरामांनी जे दिलेलं उत्तर आहे ते आपल्याला आजही महत्वाचं आहे. त्यावेळेला श्रीराम असं म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. ही सोन्याची असलेली लंका असली, अतिशय समृद्ध असलेली लंका असली तरी सुद्धा ती काही मला फारशी आवडत नाही. का बरं? त्याचं कारण पुढे दिलंय त्यांनी. जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी म्हणजे आपली मातृभूमी. ते म्हणतात, माझी आई आणि माझी मातृभूमी ही मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटते. तेव्हा आता माझ्या मनामध्ये अयोध्येला परत कसं जायचं, कधी जायचं याची उत्सुकता निर्माण झाली. किती महत्वाचा प्रसंग आहे बघा. आपल्याकडे अनेक गुण असतात, ज्ञान असतं. हे सगळं शिक्षण, ज्ञान, गुण हे आपल्या मातृभूमीच्या उन्नतीसाठी किंवा मातृभूमीच्या विकासासाठी जर उपयोगीच पडत नसतील तर त्याचा उपयोग काय? आपल्या या शिक्षणाचा उपयोग काय? मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाक्य आठवतात. नभी नक्षत्रे एक परी बहु प्यारा, मज भरतभूमीचा तारा. सगळी नक्षत्र असली तरी मला माझी भारतभूमीच आवडते, असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यावेळेला म्हटलेलं आहे. बघा मित्रांनो, जग बदलतंय, आपणही ग्लोबल झालेलो आहोत. शिक्षणासाठी आपण परदेशी जाऊ शकतो, उत्तम ज्ञान घेऊ शकतो, पण या शिक्षणाचा उपयोग आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला करता येईल का? आपण जी स्किल्स डेव्हलप केली आहेत, म्हणजे कौशल्य विकसित केलेली आहेत, त्याचा उपयोग आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी करता येईल का? हे सगळं बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच गोष्टी आपल्याला रामकथेतनं अर्थात रामायणातनं घेण्यासारख्या आहेत. श्रीरामांचं हे मातृभूमीबद्दलचं प्रेम आपण आजच्या या आधुनिक युगामध्ये आपल्यामध्ये उतरवू शकतो का? करा बरं याच्यावर जरा विचार. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याही प्रतिक्रिया या आपला राम या मालिकेबद्दलच्या ज्या असतील त्या आम्हाला जरूर कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. जय श्रीराम.